नम्रतापूर्वक नमस्कार. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण आलात, शॉर्ट नोटीसवर आलात, मनापासून धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना आज आपण इथे का जमलोय हा विषय माहिती आहेच आहे. बीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे. काल नाही तर गेले 1.5 महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे आणि गेले 1.5 महिने अत्यंत शांततेनं मी या सगळ्याला सामोरी जाते. सगळ्या ट्रोलिंगला, सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सना. आणि ही माझी शांतता, माझी मूकसंमती नाहीये. मी माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सगळ्यांचीही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर बेतलेलं आहे. एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या भरात, उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते. त्यानंतर त्या 2 वाक्यांचा मीडिया 1000 व्हिडिओ करतो, तेवढेच शब्द पकडतो, त्याच्यावर 1000 व्हिडिओज बनतात यूट्यूब चॅनल्सवर. मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जातं. मग ती बोलते, मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे, मग ती परत व्यक्ती बोलते, मग आता परत बोलणं क्रमप्राप्त होतं कारण आता नाही बोलली का, गप्प बसली का, मागे हटली, मग ही परत व्यक्ती बोलते. ही चिखलफेक चालू राहते, महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं. हे होऊ नये, सगळ्या समाज माध्यमांसमोर ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही. मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला. या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही. ऑल्सो मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे, ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे, त्याला काही बेस नाही. एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो, ती आमची एकमेव भेट, धन्यवाद हा एकमेव संभाषण, एक शब्द, याच्यावरून एवढी आवई उठावी, त्याला मी का प्रत्युत्तर देऊ? जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते, 10 लोकांपर्यंतची गोष्टी 1000 लोकांपर्यंत पोहोचतात. ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार? त्या गोष्टीला आपण किती महत्त्व द्यायचं? म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. शांत बसणं मी योग्य समजलं आणि याला भरपूर साथ होती ती मी ज्या व्यक्तींबरोबर काम करते, ज्या संचाबरोबर काम करते, माझं कुटुंब, माझा मित्रपरिवार, सगळ्या आप्तेष्ट, महाराष्ट्रातली जनता, प्रेक्षक ज्यांचं प्रेम आहे माझ्यावर. कोणीही माझ्यावर एका शब्दानेही कधी शंकेच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही, कधीही मला विचारलं देखील नाही. प्रत्येक जण भेटला त्यावेळी हे म्हणाला, प्राजक्ता योग्य करतेस, शांत राहा, धीरानं सामोरी जा. या अशा आवया उठतात आणि निघून जातात, सरपास होतात, तू शांत राहा, धीरानं सामोरी जा. ह्या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास नाही. मी आधी पूर्ण करेन माझं सगळं. तरी ह्या आवया असतात, जशा निघतात तशाच निघून जातात. असं सगळं असल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा आणि माझ्यावरचा विश्वास इतका दांडगा होता ही माझ्यासाठी अत्यंत जमेची बाजू होती. त्यामुळे मला माझ्या चारित्र्यावरचं एक्सप्लेनेशन द्यायला समोर यावं अशी गरजच वाटली नाही. आज ही वेळ येते, ही अत्यंत नामुष्की आहे आणि ती वेळ आली आहे कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणी करतात. एखादी रूमर आहे, रूमरचंही खरं त्याला स्थान नाहीये, पण एखादी असंच उठलेलं वावटळाविषयी जेव्हा लोकप्रतिनिधी, जे लोक ज्यांना आपण जनतेनं निवडून दिलंय, आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावेत, आपल्यासाठी न्याय मागावा, आपल्या हक्कांचं रक्षण करावं, आपलं रक्षण करावं अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे
अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखलफेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्यानं घेण्याची वाटली मला, आणि म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आले. काल जर हे असं बोलले नसते तर मी तशी शांत बसले होते आणि मी याच्यावर कधी कधी भाष्य केलं नसतं, पण काल त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे मला आज तुम्हा सगळ्यांसमोर यावं लागलं. कारण जेव्हा एक लोकप्रतिनिधी असतो जो हजारो लाखोंचं नेतृत्व करतो, लाखो जनता त्यांच्या विचारांना फॉलो करते, जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारा लाखोंची विचारधारा होते, ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात आणि खरी आहे असं भासवतात, तेव्हा मात्र ही फार गंभीर बाब होऊन जाते. माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश धस साहेबांना. तुम्ही एक राजकारणी आहात, आम्ही एक कलाकार आहोत. तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय, टीका करताय, तुमचं जे काय चालू आहे, तुमचं जे काय चालू आहे लखलाभ, तुम्ही ते करत राहा. या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध? काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते? बर, ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट, मान्य. पण मग महिला कलाकारांचीच का नावं येतात? का परळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का कार्यक्रमाला? त्यांची नावं का नाही येत? इव्हेंटमॅनचं तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं आहे तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना. महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टानं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिलीमधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात, त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात, हे कितपत योग्य आहे? तुम्हाला उदाहरण द्यायचं, तुम्ही पुरुष कलाकारांची नावं घ्या, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली, त्याचा वापर केला, गैरवापर केला. त्यांनी स्वतःचा TRP वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली, अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली, अतिशय कुत्सितपणे. एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. आणि फक्त परळी नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार, आणि सगळेच कलाकार करतात. याआधीही हजारो नेत्यांबरोबर, प्रतिथयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का? हे एक महिला म्हणून, महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. बरं, ते जे बोललेत ते इतकं कुत्सित आहे. अच्छा, त्या पण येतात का परळीला? अच्छा अच्छा. कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबावा, त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे. काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे नाही उडवत आहात, महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. का? कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारण्याच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो, याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत? ही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही, आम्हा महिलांची नाही, स्वतःची मानसिकता दाखवताय असं मला वाटतं, आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे. मला पाणी आणि टिश्यू द्या. या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मला म्हणायचं आहे की आपण आता AIच्या जमान्यात आहोत. सोशल मीडियावर वाटेल तसे लोक व्यक्त होत आहेत. मॉर्फ करणं, व्हिडिओ, फोटो, कॉल रेकॉर्डिंग्स, फेक जनरेट करणं, फेक चॅट्स करणं हे अतिशय सोपं आहे. डाव्या हाताचा मळ आहे. आता हे फार अवघड नाही राहिलेलं आहे. तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा सतसत विवेक बुद्धी जागरूक ठेवावी, आणि आपण सोशल मीडियावर कसे व्यक्त होतो याची सभ्यता पाळावी.
आपल्या आई बहिणीच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडली असती तर आपण असं लिहिलं असतं का, असं त्यांनीही विचार करावा, सारासार विचार करून व्यक्त व्हावं. सगळ्यांनीच ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्यानं घ्यावी. इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलत आहे, इथे मी आज सगळ्या सिने क्षेत्रात, कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीनं बोलतीये. आज त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणेन की समाजामध्ये उजळ माथ्यानं जगण्यासाठी आम्हाला एक ओके वन बाय वन जाऊया. प्राजक्ता माळींची माफी मागणार नाही. सुरेश दास म्हणताय प्राजक्ता माळींची मी जाहीर माफी मागणार नाही. मी त्यांना मागणी केलेली आहे. त्यांनी ज्या कुत्सितपणे हशा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय ज्याला काही बेस नाही, तर मी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आणतील. आपण तक्रार दाखल केलेली आहे. आपण कायदेशीर पाऊल म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दस यांच्या विरोधात काही तक्रार दाखल करणार आहात का? ज्या पद्धतीने आता ते म्हणतायत की आम्ही मागणार नाही म्हणून, तर आपण कायदेशीर पाऊल नेमकं काय उचलणार आहात? महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे. त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे. उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे. त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे. आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन. आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन. भाजपचे आमदार आहेत आणि मुख्यमंत्री गृहमंत्री कारवाई करतील असं वाटतं? आता तुम्हाला एक चान्स दिला ना, बाकीच्यांना पण चान्स. या प्रकरणाची सुरुवात तुम्ही उल्लेख देखील केला, करुणा मुंडे यांच्या व्हिडिओपासून झाली होती. तर तुम्ही सुरेश दस यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करताय. करुणा मुंडे यांची तक्रार तुम्ही महिला आयोगाकडे केली किंवा करणार आहात? मी ऑलरेडी त्यांना देखील नोटीस पाठवली आहे, करुणाताईंना तेव्हाच पाठवली आणि त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केलं नाही, त्या शांत बसल्या. त्यामुळे मी पुढे काही त्यांच्यावर कारवाई केली नाही. डेफिनेटली आहे. मराठी चित्रपटसृष्टी सगळे कलाकार खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत आणि मी सगळ्यांचं नेतृत्व करेन. सुरेश दस यांनी जी पत्रकार परिषद आपली चालू आहे त्याच्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली की हे संतोष देशमुख प्रकरण दुसरीकडे नेण्यासाठी म्हणून तुम्ही पत्रकार परिषद. मला हेच सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, हेच सांगण्यासाठी आज मी आली आहे की तुमच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही कला क्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय? कलाकारांचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाहीये. तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्या समोर इथे नसते. मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते. त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय. त्यांनी सुरू केली ही गोष्ट. त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका, ही तुम्हालाही विनंती. आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही. तुम्ही तो ओढून आणू नका. स्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका. येस, हो, इथे मुलगी बोलतीये. या सगळ्या चिखलफेकमुळे कुठेतरी कलाकार कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना म्हणजे काचकूच करतात असं वाटतं का? भीती वाटते ना, कारण प्रसार माध्यम त्याला चुकीची प्रसिद्धी देतात. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की जर कुठलाही पुरावा नसेल तर प्रसार माध्यमांनी, स्पेशली युट्यूब चॅनल्सनी जर अशा काही बातम्या केल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. इनफॅक्ट तशा पद्धतीचे निर्देश त्यांनी आत्ताच जारी करावेत. सुरेश दासांनी फक्त माफी मागावी एवढंच तुमची मागणी आहे? जरी त्यांनी माफी मागितली तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी? मला ना प्रॉब्लेम एक दोन व्यक्तींनी बोलण्याचा नाहीये, या मला प्रवृत्तीचा त्रास आहे. हा प्रघात पडता कामा नाहीये की कोणीतरी काहीतरी फार कष्टाने नाव कमवतो, कोणीतरी एक काहीतरी येऊन बोलून जातं आणि अख्खी इमेज डागाळते. स्पेशली महिलांच्या बाबतीत मी पुन्हा तेच म्हणेन की नाव घेताना त्यांनी 3 महिलांचं का नाव घेतलं? पुरुष कलाकार गेलेच नाहीत का हो परळला कधी कार्यक्रमाला? मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा प्रसाद खांडेकर, गौरव मोरे ही मंडळी होती, अमीर हडकर, आमचे सगळे कलाकार होते. त्यांची नाही नावं आली. त्यामुळे स्त्री कलाकारांना याच्यामध्ये गोवू नये. राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी टीआरपी त्यांच्या अशा पद्धतीने वाढवू नये आणि गैरवापर करू नये.
राजकीय नेते मुख्यतः कलाकारांना टार्गेट करतात. ते हेतुपुरस्सर किंवा जाणीवपूर्वक वक्तव्य केल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते. मला हे माहिती नाही ते देण्यासाठी असं वक्तव्य होतं असं वाटतंय का? आणि याचा पाठपुरावा म्हणून तुम्ही कलाकारांची काही संघटना बांधणार का त्यांना एकत्र आणणार का आगामी काळात? मला हेच म्हणायचं आहे की ते काहीतरी बोलून जातात, एक काहीतरी वल्गना करून जातात. खरं तर त्यांनी अशा पद्धतीच्या वल्गना हाणून पाडल्या पाहिजेत एक लोकप्रतिनिधी म्हणून, पण ते त्याला हवा देत आहेत ही गोष्ट चुकीची आहे. पण त्यांना जेव्हा कळेल पुढे जाऊन की त्यांच्या एका वक्तव्याचे 1000 वेगळ्या पोर्टल्सनी 1000 न्यूज केल्यात हे त्यांना कळल्यानंतर खरं तर तेही करणार नाहीत, करुणाताई बोलणार नाहीत. पण त्यांना ही पुढे गोष्ट एवढी मोठी घडतीये ह्याची त्यांना कल्पना नसावी कदाचित. मला जेवढे त्या 2 व्यक्ती बोलल्याचा त्रास आहे तेवढाच त्रास मला प्रसार माध्यमांनी केलेल्या फेक न्यूजचा देखील आहे. सो डेफिनेटली याच्यावर कारवाई व्हावी असं मला वाटतं. कलाकार या विषयांवर बोलणं टाळतात, सोडून देतात. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का की त्यांना बोलायला वेळ मिळतो किंवा तो चेष्टा मस्करीचा विषय होतो? करुणा मुंडेंनी जेव्हा तुमच्यावर टीका केली तेव्हा जर तुम्ही उत्तर दिलं असतं तेव्हा पुन्हा एकदा तुमचं नाव अशा प्रकारे घेतलं गेलं नसतं असं वाटतं? पुन्हा एकदा मी तेच म्हणेन, पुन्हा एकदा मला तेच म्हणायचंय का कलाकार पुढे येत नाही. मी पहिलं वाक्य म्हणाले की या सगळ्यामध्ये आमची हतबलता आहे गप्प राहण्यामध्ये. का? कारण समाज माध्यमांमध्ये ही चिखलपेक चालू राहते. विषय एवढा असतो कुठेतरी वेगळीकडे जाऊन पोचतो. आज तुम्हाला काय वाटतंय हे चालू राहतं. त्यामुळे कलाकार शक्यतो यामध्ये पडत नाहीत. आणि बरीच मंडळी, मी फक्त कलाक्षेत्र म्हणत नाही, बऱ्याच क्षेत्रामधली मंडळी गप्प राहणं हा पर्याय निवडतात कारण हे असं जाहीरपणे चिखलफेक होत राहते. म्हणूनच या संदर्भात जर काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स आले, कठोर नियम आले की जर या गोष्टीमध्ये तथ्य सापडलं नाही, जर कुठला पुरावा सापडला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्या न्यूज पोर्टलवर किंवा युट्यूब चॅनलवर. असा जर आपल्याकडे नियम आला ना तेव्हाच जाऊन हे बंद होणार आहे. तर असा नियम काढावा हीच विनंती आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना. नाही असं काही मला हा नियम आणायचा आहे. मला या निमित्तानं प्रसार माध्यमांमध्ये जे काही न्यूज होतात त्याला पुराव्यांची जोड नसेल तर तुम्ही ते करू नका, केलं नाही पाहिजे. ते खोटं आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा पद्धतीचा नियम आला पाहिजे. हे माझं खरं उद्दिष्ट झालंय. आता स्वागत आहे. घेण्यासारखं वक्तव्य बोललेलं नाही आणि माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे असं देखील वक्तव्य केलेलं आहे. काय सांगा? मी ते बघितलं नाही, परंतु अच्छा त्या पण आल्या का, येतात का परळीला? अहो परळीला नाही, सबंध महाराष्ट्रात फिरतो आम्ही, देशाबाहेरही कार्यक्रमाला जातो. परळी पॅटर्न जवळचा पत्ता, तुम्हाला जर चित्रपट बनवायचा असेल तर परळी पॅटर्न म्हणजे म्हणायचं काय? हे डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहेत, अतिशय डिरोगेटरी आहे. या मागचा सूचित अर्थ कळू नये इतका महाराष्ट्र आणि मी दुधखुळी नाहीये. त्यांना जे आडून बोलायचं होतं हे सगळ्यांना कळतंय. त्यामुळे परळीला येतात म्हणजे मी काहीच बोलू नये असं नसतं. नुसतं ताई म्हणून काही होत नाही. त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता, तुमचे जे हावभाव असतात, एका महिलेचं चारित्र्य एवढ्या रिॲक्शननी सुद्धा डागाळू शकतं. समाज माध्यमांसमोर, प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी हा मुद्दा वापरलाय. तो डेफिनेटली अतिशय निंदनीय आहे, अतिशय खालच्या पातळीचा आहे आणि तो चुकीचा आहे, याचा मी निषेध करते. मी नाही करणार. या बाबतीत काहीतरी कठोर निर्णय झाले पाहिजेत, काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स बसले पाहिजेत. इथून पुढे कुठल्याही महिला कलाकाराला, ही मी आज ह्या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी घेऊन म्हणते, भविष्यात मला किंवा कला क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेला अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जायची वेळ येऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन. ती मुळात वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हेच तर कलाकारांचं काम आहे, कर्तव्य आहे. निखळ मनोरंजनासाठी तर कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि गेलंच पाहिजे. ते आमचं उपजीविकेचं साधन पण आहे आणि आमच्या स्वातंत्र्यावर अशी गदा नाही येऊ शकत ना. त्यामुळे कलाकार धर्म आम्ही पाळतोय, पण त्याचा असा पद्धतीनं चुकीचा अर्थ काढणं हे क्लेशदायक. तेव्हाच कला मोठी जेव्हा त्याला राजश्री मिळाली पाहिजे.